पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचं. तुमचं मनुष्य जीवन अशा काळात आहे ज्यावेळी परमात्म्याने या यथार्थ ज्ञानाच्या प्रचाराचा आदेश दिला आहे आणि हा मोक्ष मार्ग आहे. आता ही मोक्षाची वेळ आहे. ही ती वेळ आहे जिला आपण मोक्षाची वेळ म्हणू शकतो. ही कलियुगाची मधली पिढी आहे. पहिली पिढी, प्रथम चरण, जेव्हा परमात्मा कबीर देवजी, कबीर साहेबजी काशीत वेणकराची भूमिका करण्यास आले होते, ते प्रथम चरण होते. मग परमात्म्याने सांगितले होते की जेव्हा मधल्या पिढीची वेळ येईल तोपर्यंत हे मूळ ज्ञान आणि मूळ मंत्र यांना म्हणजे सतनाम आणि सारनाम सार्वजनिक करायचे नसून गुप्त ठेवायचे आहे. याचं कारण तुम्हाला आधीही सांगितलं आहे. याचं कारण हे होतं की काल भगवानाने परमात्म्याच्याच लेकरांना, त्या परमेश्वराच्याच लेकरांना मिसगाईड करून आपला स्वार्थ साधला आहे, त्यांना संत पद देऊन. कारण ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी जीव असतात जे गुरुपद प्राप्त करतात आणि हा त्यांच्या पूर्वजन्मीच्या भक्तीच्या कमाईचा नाश करतो गुरुपदी बसवून, आणि दोषी अपराधी करतो परमात्म्याच्या त्या भोळ्या जीवांना चुकीचा रस्ता दाखवून. आता पुण्यात्म्यांनो, एखादी व्यक्ती कोणी जात असेल वाटसरू म्हणजे रस्त्यावरून आणि त्याने एखाद्या व्यक्तीला विचारलं आपलं गंतव्यस्थान, आणि ज्या व्यक्तीला तो विचारतो तो म्हणतो असं आहे की मी इथल्या सर्व भागाशी परिचित आहे, आणि तो चुकीची दिशा दाखवतो आणि ती व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवते पांथस्थ की हा म्हणत आहे की मला इथली सर्व माहिती आहे. त्यामुळे तो चुकीच्या दिशेला जाऊन आपल्या मुक्कामी स्थानाच्या विरुद्ध दिशेला जातो. त्यामुळे तो किती दुःखी होतो, त्या व्यक्तीला किती चांगली व्यक्ती मानायचं की वाईट हे तर ज्ञात आहे. आज हीच दशा या नकली गुरु आणि पंथांची, मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्य अशा परमधन्यांची आहे. आपले सद्ग्रंथ एक सांगतात, हे आपल्याला दुसरं सांगतात. तर पुण्यात्म्यांनो, काळाकडून हे अध्यात्म ज्ञान इतकं गुंतागुंतीचं केलं जातं, ते सोडवण्यासाठी स्वतः परमेश्वर येतात सतलोकातून चालत. तर तो परमात्मा आजपासून 600 वर्षांपूर्वी काशी शहरात सन 1398 पासून आणि सन 1518 पर्यंत 120 वर्ष राहून या अध्यात्म ज्ञानाचं वर्णन करत असत, ऐकवत असत. परंतु आपण अशिक्षित होतो, आपले पूर्वज अशिक्षित होते, ज्यामुळे आपण परमात्म्याचे हे यथार्थ ज्ञान ग्रहण करू शकलो नाही. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा.
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.